अंगावरती ते पाणी उडवतोय. राजा मस्तीत आहे आणि मस्तीत असलेल्या राजाचं स्नान बघणारी त्याची आई मैनावती दुसऱ्या मजल्यावर बसलेली आहे आणि दुसऱ्या मजल्यावर बसून बघते. काय राजा आनंदात आहे, काय मस्तीत आहे. तास ताशीच्या अंगावरती पाणी काय हिवाळतोय, पाणी काय भेटतोय, हसतोय काय, खिदळतोय काय. आणि बाईच्या अंतःकरणाला वेदना झाल्या. राजा आज हे जरी वैभव तुला या ठिकाणी प्राप्त झालं असेल ना, पण तुझ्या लक्षात नाही राजा, शेवटच्या प्रसंगाला तास ताशी तुझ्या सोबत येणार नाही. मी तुझी आई आहे, मी तुझ्या सोबत येणार नाही, तुझ्या गाण्या तुझ्या सोबत येणार नाही. दुःख अंतःकरणाने भरलं. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती आणि तरी लाभावी न प्रीती. आईचं अंतःकरण द्रवित झालं. राजाकडे बघून तळमळ आली की या जर अवस्थेमध्ये राजा असाच जर वैभवामध्ये भगवंताला न आठवण करता असाच जर मस्तीमध्ये राहिला तर याचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. यम याच्यावरती झडप घातल्याशिवाय राहणार नाही, याला नरकवास भोगल्याशिवाय राहणार नाही. राजाचं स्नान झालं. राजा स्नान करून सचेल वस्त्र अंगावरती धारण करण्या अगोदर असा घरामध्ये निघालेला आहे राजदरबारातून. आईवरती बसलेली आहे. आईवरती जात असताना राजा आत जातोय. आत जात असताना राजाच्या डाव्या भुजेवरती 3 थेंब पडले. 3 थेंब पडले ते जाणवले की गरम पाण्याचा असा जाणीव झाली आणि अंगावरती पाहिल्यानंतर पाणी पडलेलं दिसलं. पाणी गरम होतं आणि तिकडं पाहिलं मी तर आता स्नान करून स्वच्छ अंगा पुसून घेतलेला आहे आणि माझ्या खांद्यावरती माझ्या भुजेवरती पाणी कुठलचं पडलं आणि तो राजा इकडं तिकडं शोधत असताना कोणी दिसलं नाही. ज्यावेळी वर पाहिलं त्यावेळी आईच्या डोळ्यात अश्रू आई उडत होती. आईला धीर सुटलेला होता. आईने आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये चिंतन मांडलेलं होतं. राजाला वाटलं की माझ्या आईला कुणीतरी अथवा तत्वा बोलावं, माझ्या आईला कुणीतरी दास दासीने काहीतरी बोलावं. त्यावेळी माझी आई रडते. माझी आई उभी नाही रडत. राजा सर 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 पायऱ्या चढत चढत वरती गेला आणि वरती जाऊन आईचं दर्शन घेतलं आणि आईला विचारलं, आई तुला कुणी बोललं सांग, तुला कुणी बाकडं बोललं का, तुला कुणी अथवा तत्वा बोललं का, त्याची जीभ काढून टाकी, त्याचं धडा वेगळं पुस्तक करीन. आई सांगा काय झालं, तुम्ही का रडता, माझ्या खांद्यावरती तुमचे अश्रू पडले त्याची जाणीव मला झाली. सांगा मी राजा आहे, त्याला काय दंड द्यायचा तो माझ्या हातात आहे, सांगा. पुन्हा त्या आईला मुलगा भेटला आणि आई रडू लागली. आईने आपल्या त्या गोपीचंद राजाला उरासी लावून घेतलं आणि उरासी लावून दोन पाय बोलू लागले, राजा नको रे नको नको, संसार चंपूकडे इंगड विश्रांत नाही कोठे रात्रंदिन तळमळ. माशिया कोमल रे रचियला झाडोने अनेक नेला कैसा वेधू, अशी अवस्था आहे. आणि राजा एखाद्या माशाने अनेक माशांनी एकत्र येऊन उभाराचा गड्डा तयार करावा, त्या मधाचा संचय करावा आणि तेवढा गड्डा तयार करण्यासाठी किती वेळ घातला आणि किती आयुष्य खर्च केलं राजा. आणि एके दिवशी एक पारधी आला आणि त्याने तो मोठा झालेला गड्डा बघितला आणि त्या माशाला आकलून लावून त्याला हलवून तो फाटा मोडला आणि हाताला धरून तो पुरडा खेळाला किंवा तो पारधी त्या माशाचा गड्डा घेऊन गेला. राजा अशीच आपल्या माणसाच्या जन्माची अवस्था आहे. कणाकणाने गोळा करावं आणि एके दिवशी सगळं सोडून जावं. काय उपयोग नाही, कशासाठी कमवलं, कशासाठी राजा वैभव, कशासाठी एवढा खिंदळतोय, एवढा उड्या आणतोयस. नको राजा नको, शेवटच्या टप्प्यामध्ये तुला कोणी नाही धनानुभव वशवश्च गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायां परलोकमार्गे कर्मानुको गच्छति जीवये का. राजा नाही धन मिळवोनी कोटी सवे नये रे कोटी पाने घासील उदंड अंती जासी चुकल्या तोटे. राजा अंतकाळाच्या प्रसंगाला तुला तोंड बारीक करून जावं लागणार आहे. ना बायको ना पोरं ना घर ना दारा ना बंगला ना गाडी, किती जरी ऐश्वर्य कमवलं, किती जरी बंगला मोठा बांधला तर शेवटच्या टप्प्यात कोणी नाही. राजा हात जोडून राजा उभा झाला. राजाला वैराग्य आलं आणि राजा आपल्या आईला बोलवला, आई तुम्ही मला स्पष्ट
ठेवला त्याच क्षणाला राजा गोपीचंदाने आपल्या अंगावरचे वस्त्र काढले जाता भगवे वस्त्र धारण केले आणि भगवे वस्त्र धारण करून आईच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. आईला मिठी मारली. आईने तोंडावरून हात फिरवला. राजा राजा सुखाचा तुझ्या दुःखातून अखंड नाम साधना घडो आणि तुझं कृत कल्याण हो म्हणून आईने डोक्यावरून हात ठेवला. पण आईचं अंतःकरण होतं तेवढ्या भरलेल्या वैभवामधून माझं लेकरू वनांतरात पाठवते माय. आणि आईचं जड अंतःकरण झालं. डोळ्यातून अश्रू वळी लागले. पण आईने सांगितलं नाही या अश्रूमध्ये जर तो फुटला गेला तर परत तो वापस येईल. डोक्यावरती हात ठेवला आणि राजांचा आणि त्याच क्षणाला राजा गोपीचंद वनांतरामध्ये निघून गेला आणि भगवंताची प्राप्ती करून दिली घेतली. याला म्हणावं आई अन्यथा फक्त माझं लेकरू खाल्लं पाहिजे, माझं लेकरू धष्टपुष्ट झालं पाहिजे. सांगा वारकरी शिक्षण संप्रदायाच्या संस्थेमध्ये माझ्यासारख्या महाराजांना एकूण एक पोरगा असावं. ताई तुमचा मुलगा आमच्या वारकरी संस्थेत पाठवा की आणि तुमच्या लेकराला आम्ही प्रथम वाजवायला शिकू, कीर्तन करायला शिकू. काय महाराज तुम्हाला काही येड लागले का काय? कीर्तन भजन करून कुठं पोट भरत असतंय का? एकूण एक शाळा शिकवावी, मोठं इंजिनियर डॉक्टर करावं आणि तुम्ही येड्यावरच बोला बघा माझ्या संगत तुमच्याच आयुष्यामध्ये कशाला काही लागलं नाही. माझ्या लेकराला त्याच्यात नाही. कसं आहे मद्यपानाची शिराणी तेथे नवनीतानं दूध घ्या दूध, दही घ्या दही, तूप घ्या तूप. आपल्या दारावरती माणसं येतात, कोणी नाही जात. पण देशी दारूच्या दुकानामध्ये पहार दुपारच्या 12 वाजताच्या उन्हामध्ये तळपत बारी लागलेली असते. बरोबर आहे कसे बारी लागलेली असते. कारण काय म्हणजे अनैतिक मार्गाकडे वृत्ती जास्त झाली आणि खऱ्या मार्गाकडे कोणाची जायची वृत्ती राहिली नाही. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा शीनतेची फळ पेरी कडू जिरे मागे अमृत फळे आणि आर्कवृक्षा केळे कशी येते. आपण कडू जिरे पेरले किंवा आपण एखाद्या रुचकीच्या झाडासमोर जाऊन टाकलोय. रुचकीला आर्कवृक्ष म्हणतात आणि त्या रुचकीच्या झाडाला असे फळं लागलेले असतात. ते फळं केळीसारखे दिसतात आणि केळीसारखे दिसतात म्हणून त्याला जर पूर्ण आपण खायचा प्रयत्न केला तर केळी असते का? आर्कवृक्षा केळी कैसी येते? अरे रुचकीच्या झाडाला केळं लागत असतात का? मग हा संसार दुःख रूप आहे. मुळामध्ये या संसाराचं बीज दुःख रूप आहे आणि तू इथं मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवेल कवलाने श्रवणी सुखनिद्रा अंतुरणी इंगळाची खोको 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 विष्णू केलाय, इंगळ केलाय आणि त्याच्यावरती एक माणूस बोलला की शांत झोपणार आहे. लागेल झोप? विस्तवावरती कोणी झोपेल का? नाही. त्याच न्यायाने संसारामध्ये आपण जर सुख हुडकू किंवा सुखाचा जर शोध करू सुखाभास होईल, सुखाचा भास होईल पण सुख मात्र मिळणार नाही. आणि मिळालेलं सुख हे जवा इतकं असेल सुख पाहता जवा पाळे आणि दुःख पर्वता एवढी फक्त अशी झलक संसारामध्ये असताना आपल्याला सुखाची एक जाणीव चाहूल करून देईल. पण त्या सुखाच्या पाठीमागे अनंत यातना अनंत दुःखाचे डोंगर रोखलेले असतील. म्हणून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ. कारण संसार दुःखरूप असल्यामुळे त्याचं फळ त्या संसाराचं सुद्धा दुःखरूप आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून आपण सावध व्हायचे. यासाठी काय करायचे तर नाव धड करा सहस्रनामाची जे भवसिंधूची थडी पावे. नाव धड करा सहस्रनामाची. आपण आपल्या या शरीररूपी नावेमध्ये हृदयामध्ये चित्तामध्ये आपण त्या मनोरंग परमात्म्याचं प्रभू रामचंद्राचं अखंड नामचिंतन करावं आणि ही गळकी नाव धड करावी. आणि सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम. भगवंताला 1000 नाव आहे. तुम्हाला जे आवडेल त्या नावाचा आपण टाहो फोडावा. परे ही परते बोलणे खुंटले मग कैसेनी वैखरी सांगे. परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी 4 वाचा आहेत. आपण अगोदर वैखरी वाटे भजन करावं आणि ज्यावेळी वैखरी वाटे भजन जर आपलं पिकलं तर ते वरचीवर त्या भजनाचा ध्यास केला अभ्यास केला ना तो परेपर्यंत पोहोचतो आणि परेपर्यंत गेल्यानंतर बोल फुटत आपला तो व्यक्ती साध्या अवस्थेत दिसेल. त्याचं नामचिंतन चालू आहे.
अखंड नामचिंतन चालू राहील दादा. आणि तुम्ही जपत असलेले या पर्यंत जे भजन आहे ते परमेश्वराला आवडणारं भजन आहे आणि त्याचं माप तो भगवंत ठेवेल. म्हणून नावधड करा सहस्रनामाची जे भवसिंधूची झडी पारे. भवसिंधूची तरुण जाण्यासाठी ही शरीररूपी नौका, या नौकेमध्ये बसलेला जीव प्रवासी नावाडी सद्गुरू आणि सद्गुरूने दिलेलं नाम साधना, सद्गुरूने दिलेलं नाम आपल्या कंठात धारण करून अखंड नामचिंतन करून आपल्या जीवनाची यात्रा गोड करावी. नाव धड करा सहस्र नामाची जे भवसिंधूची झडी पारे. विठ्ठल पण तुम्ही ती ताकद दिली असताना सुद्धा तुम्ही त्या ताकदीपर्यंत पोहोचला नाही.
एका घोड्यावरती एक व्यक्ती बसलेली होती. तो घोडा असा होता की नुसतं त्याला स्पर्श केल्याबरोबर तो वाऱ्याच्या वेगाने धावणारा घोडा होता. आणि त्या घोड्यावरती तो एक व्यक्ती आरूढ झालेला आहे, हातात चाबूक धरलाय, त्याचे लगाम हातात आहे. आणि घोडा चौकामध्ये उभा टाकला असताना ते 4 पोर हातात असे पुढे घेतले, बारके बारके लेकर खेळू लागले. आणि खेळू लागलेल्या लेकरांनी त्या व्यक्तीकडे गेले आणि मोठ्याने बोलाले, आपण ह्याला मारायचं का रे, आपण ह्याला मारायचं का रे. बरोबर म्हणजे आपण मारूया ह्याला. हे घोड्यावर बसलंय, ह्याच्या हातात चाबूक आहे, घोड्याचा लगाम हातात आहे. आणि हे पोरं म्हणू लागलेलं त्याला ऐकलं, विचारलं, बाबू मला ही पोरं मला मारायची म्हणाले, आता कसं करू देवा. आणि मोठ्याने गळा काढून रडायला सुरुवात केलं, आता ही पोरं मला मारते, आता कसं करू. एक म्हातार माणूस येऊ लागलेलं होतं आणि ते जवळ आलं, दादा का रडताय तुम्ही. लोक ही पोरं मला मारतो म्हणाले, हातात पोरं आहे त्यांच्या, आणि कसं करू हो मी आता. मूर्खा, पागाच्या घोड्यावर बसलास, हातात लगाम आहे, एका हातात चाबूक आहे, नुसता फटकारा त्या घोड्याला हाणल्याबरोबर वाऱ्याच्या वेगाने ती घोडं पळणार आहे. आणि बापुड्या पोराने मारते म्हणून रडू लागलायस. मूर्ख माणसा, फार झटका लागा मला. आणि ते चालताचा एक ठाका म्हणल्यावर परत केलं, बघ नागावरचं घोडं होतं, सनाट टिकून गेले तू. पण त्याला अक्कल नव्हती की त्या घोड्यावर बसून घोडं कसं पळवावं. आणि ते रडू लागले. माझा दृष्टांत संपला. काळाच्या तोंडावर लाथ हाणण्यासाठी आपल्याला भगवंतांनी ताकद दिली. आता मला काळ येऊ दे रे, आता कसं करू रे. रडाले. माणसाला हा नरदेह जो प्राप्त झाला तो काळावर विजय मिळवण्यासाठी, दुःखावर विजय मिळवून सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी हा नरदेह प्राप्त आहे. यावरती तू आरूढ आहेस. मग कसं आणावं लागतं महाराज काळाच्या तोंडावरती. भाता भरा हरी राम बहाने. राम नामाचं भात त्या बाणाने भरायचे, रामनामाच्या बाणाने, आणि त्या काळाच्या तोंडावरती सोडायचे आणि त्याच्या तोंडावरती लाथ मारून त्या काळाला हुडकावून लावायचे. हे बळ या नरदेहाला प्राप्त झालेल्या प्रत्येकाला साध्य करता येते. पण ते कधी करावं लागतंय तर ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. हे आपल्याला बळ प्राप्त करून देण्यासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला दादा. पण आपण पांगळ्या माणसासारखं रडू लागलो. आणि कधी काळ येईल. एक म्हातारी म्हणू लागली, कापूस बघितला घरामध्ये, कापूस लाकडीमध्ये आणून टाकला आणि कापूस लाकडीमध्ये आणून टाकल्यानंतर त्या म्हातारीने बघितलं, म्हातारी पडली आजारी. म्हातारी आजारी पडल्यामुळे बऱ्याच दवाखान्यात तिला दाखवलं, कोणच येईना. म्हातारीचा आजार काही म्हातारी रोड झाली. आणि रोड झाल्यानंतर मग चांगते केले, डॉक्टर केले, सिटी स्कॅन केलं, MRI केलं, सगळं केलं, रिपोर्ट मार म्हणून म्हातारी काही एका व्यक्तीने आपलं सर विचारलं, काय झालं, काय झालं तर म्हणजे बरेच दवाखान्यात दाखल करून काही ना झाला. मी थोडंसं बोलू का तुमच्या आईला, म्हणजे बोला की. गेलं म्हातारा माणूस, माय आणि तुम्ही 2 महिन्याकडे चांगले होता, एवढं कसं काय बारीक झालं, तुम्हाला रोग व्हायचं कारण काय झालं. काय दादा, 2 महिन्यात सुखच नाही बघा. कधीपासून झालं हे असं, जे कापूस आणून टाकल्यापासून झाले काही कसं ओळख केला होतं तुम्हाला, बरोबर आहे. आणि नेमकं तुम्हाला हे कापूस आणून टाकल्याचं काय वाटतं तुम्हाला. मला दसकीच भरले एवढ्या कापसाच्या वाटी कधी करू, आणि त्या चिंतेला माझं शरीर असतं खरंच. मग पुन्हा त्या व्यक्तीने असं केलं, मग तुम्हाला हेच वाटलं की बरं बाहेर आलं. त्या घरमालकाला सांगितलं सगळा कापूस म्हातारी रात्री भरून काढा आणि घाला बाजारला. आणि गोंधळी राहिला 2 कापूस, 2 टोपले कापूस एखाद्या लादीच्या कोपऱ्यात ठेवा आणि त्याला काळी लावून द्या. आणि म्हातारीला कोणाला दाखवून लागलं. सगळा कापूस काढला, 2 टोपले गोंधळी एका कोपऱ्यात ठेवून तिला काळी लावली. आणि काळी लावल्यानंतर ही जी बोलायला आलं का म्हातारा, तुला लगेच गोळा झालं, ओ शामराव, हा तुमचा कापूस जळाला की म्हणजे तो कलावतीमध्ये दूर झालाय. आरडू लागलं, बोलू लागलं, त्याही मालकाला तसं बाबा कापूस जळाला. काय झालं रे रामा, काय झालं. अमाय घात झाला. काय झालं, लादीतला सगळा कापूस जळून खाक झाला.
सुटले ग माया. आणि म्हातारी तहाची तवानी झाली. हाय का काही गरज त्या म्हातारीला? वयाच्या 80-85व्या वर्षी जर तिला कापसाचं आहे. आता हे असंच आहे. कीर्तनाला भजनाला येत असताना महाराज महाराज तू रोज रामायणाला जाते बघा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या पाया पडलो काय तुमची रामायणाची सेवा आहे, चांगली गोष्ट आहे. मग उगाच आपली माय महाराज नाही जाताना सगळं नाच घेऊन जाते. बरं पुन्हा काय काय नाही म्हणजे नातीला घेऊन जाऊन रामायण ऐकून नाच घेऊन गेल्यास रामायण ऐकून असतं होईल. ऐकायला पोती, वळायला वाती, सांभाळायला नाती आणि कळायला काय पोती माती. बघ त्या नातीकडे बघाव का वातीकडे बघाव का पोतीकडे बघाव असं आपला परमार्थ आहे. एकविध भक्ती असावी. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. बाकीच्या पेचात न पडता त्या भगवंत परमात्म्याला त्या प्रभू रामचंद्राला आपल्या डोळ्यासमोर उभा करावं आणि हात जोडून